महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी. नाशिक रोड मध्यवर्ती कारागृह पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलं असून कायद्याचे रक्षकच आता भक्षकांच्या भूमिकेत दिसू लागले आहेत. कारागृहातील हाय प्रोफाईल आरोपी आणि काही खाकी वर्दीतल्या अधिकाऱ्यांची कथित दारू पार्टी रंगल्याचा खळबळजनक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय. या व्हिडिओने संपूर्ण कारागृह प्रशासनाचे धिंडवणे काढले असून गृह मंत्रालयाच्या सुरक्षेवरच आता गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. मध्यवर्ती कारागृहातील अधिकाऱ्यांच्या निवासस्थानाबाहेर हा संतापजनक प्रकार उघडपणे घडल्याचं सांगितलं जात आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये गुन्हेगारांना तुरुंगात खडी फोडायला पाहिजे ते गुन्हेगार आणि त्यांना शिस्त शिकवणारे अधिकारी एकत्र बसून चीअर्स करताना दिसत असल्याचा दावा केला जात आहे. जेलच्या नियमांची आणि कायद्याची ऐशी-तैशी करत रंगलेल्या या मधुशाला पार्टीमुळे आता नाशिककरांमधून तीव्र संताप व्यक्त केला जातोय. विशेष म्हणजे नाशिक रोड कारागृहाचा हा काही पहिलाच कारनामा नाही. हे कारागृह आधीही अशाच धंद्यांसाठी चर्चेत आलं होतं. काही महिन्यांपूर्वीच याच तुरुंगातील कैद्यांचे अंमली पदार्थ सेवन करतानाचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले होते. त्या प्रकरणाची शाई वाळते न वाळते तोच आता अधिकाऱ्यांसोबतच दारू पार्टीचा हा नवा अंक सुरू झालाय. त्यामुळे नाशिक रोड कारागृह आहे की गुन्हेगारांचे रिसॉर्ट असा संतप्त सवाल विचारला जातोय. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण पोलीस दलात आणि राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. संबंधित भ्रष्ट अधिकाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करून त्यांची कडक चौकशी व्हावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. आता याविषयी कारागृह विभागाचे वरिष्ठ अधिकारी काय पाऊल उचलतात की नेहमीप्रमाणे चौकशीचं आश्वासन देऊन प्रकरण दाबले जाणार, दोषींवर कठोर कारवाई होणार का, याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. महाराष्ट्र बुलेटिनसाठी रमेश साबळे, नाशिक. महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.